टायपिंग कोचिंग सेंटरमध्ये विजयचा पहिला दिवस होता. तो त्याच्या सीटवर बसून टायपिंग शिकण्यासाठी मॅन्युअल वाचत होता. तेवढ्यात त्याची नजर त्याच्या कॅबिनकडच्या गेटकडे गेली. काजळ डोळे असलेली एक अंधुक मुलगी त्याच्या कॅबिनकडे येत होती. त्याने ते बघितलं. ही मुलगी एवढी वेगाने आपल्या कॅबिनकडे येत आहे म्हणजे काहीतरी असणारच. मुलगी येऊन त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. टंकलेखन ठीक केले आणि टायपिंगमध्ये व्यस्त झालो. विजयचे मन टायपिंगमध्ये गुंतले नव्हते. त्याला कोणत्याही परिस्थितीत मुलीशी बोलायचे होते. तो टायपरायटरवर कागद घेऊन बसला आणि मुलीकडे बघितला. हार्मोनियम वाजवल्याप्रमाणे मुलीची बोटं टायपरायटरच्या कीबोर्डवर टॅप करत होती. तुम्ही काय पाहत आहात? थोड्या वेळाने मुलीने रागाने बोलली. तुझी टायपिंग पाहत आहे. तू इथं काय करायला आला आहेस? मी टायपिंगचे प्रकार शिकायला आलो आहे. तू असे शिकशील का? मुलीच्या आवाजाचा लहजा अबाधित होता. आज माझा पहिला दिवस आहे, त्यामुळे मला काहीच समजत नाही. तू टाईप करत होतास म्हणून मी कीबोर्डवर तुझी बोटं कशी पडतात हे बघायला लागलो. तुला टायपिंग करताना बघून मी पण शिकेन असे वाटले. असाच माझ्याकडे बघत राहिलो तर तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. मुलगी पुन्हा टाईप करू लागली. कीबोर्ड बघून विजयनेही टाईप करायला सुरुवात केली. त्याला टायपिंग करावेसे वाटले नाही. त्याला अस्वस्थ वाटत होते. 10 मिनिटांनी त्याने टायपरायटरची रिबीन चिटकवली. लक्ष दुसरीकडे गेले की रिबीन अडकेल म्हणून मुलीने आपला टायपरायटर थोडा तिच्या दिशेने ओढून रिबीन जुळवायला सुरुवात केली. दरम्यान रिबीन खाली पडली. ती उचलण्यासाठी खाली वाकली असता तिच्या गळ्यातून तिची ओढणी खाली पडली. विजय ही रिबीन उचलण्यासाठी खाली वाकला. त्याची नजर अचानक मुलीच्या स्तनावर गेली. तो संकोचला. घ्या, ठीक आहे. ती शुद्धीवर आल्याचे मुलींनी सांगितले. मुलगी पुन्हा टायपिंग करू लागली. पण विजयचे मन टायपिंगमध्ये गुंतत नव्हते. तो मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. आवडलं नाही? अचानक मुलीने त्याला विचारले. तर फुले उमलली. मला शिकवायलाही जमणार नाही असं दिसतंय. शक्यता असे काहीतरी दिसते. तुमचे नाव? विजयने मुद्दाम वाढवत प्रश्न विचारला. सरिता. छान नाव आहे, पण मला हे नाव आवडत नाही. ती म्हणाली. का? काही कारण असेल तर सांगा. असे म्हणत सरिता आपल्या सीटवरून उठली आणि पर्स खांद्यावर लटकवत कॅबिनमधून निघून गेली. विजय तिला जाताना पाहतच राहिला. तो गेल्यानंतर तिने ते टायपरायटरवर ठेवले. टंकलेख त्याला उदास वाटत होता आणि जग बदलले. या दिवसापासून विजय हवेत उडू लागला. रात्री गच्चीवर फिरू लागला. तारे मोजत आणि त्यांच्याशी बोलतो. चांदण्यात बसून ते कविता लिहायचे. उन्हाळ्याच्या उन्हात त्याला कोमट वाटत होते. जग गुलाबी झाले तर आयुष्य गुलाबासारखेच आहे. डोळ्यातून झोप नाहीशी झाली. विचारात तो अनेक किलोमीटर पायी फिरायचा. मित्राला त्याची अवस्था सांगितल्यावर तो म्हणाला, गुरु, तू प्रेमात पडला आहेस. मित्राचे बोलणे ऐकून त्याला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी विजय सरिताला सांगतो की त्याने तुझ्यावर एक कविता लिहिली. तुम्ही ते वाचावे अशी इच्छा आहे. हे उत्तम आहे. जीवन किंवा ओळख. तुम्ही माझे पाहुणे आहात. तू मला किती ओळखतेस? मला जे काही माहीत आहे त्या आधारे मी लिहिली आहे. सरिताने लिहिलेली कविता वाचायला सुरुवात केली. सरिता. मंद प्रवास लोकांची तहान भागवते. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन करते. मार्गात अनेक अडथळे येतात तरीही महासागर भेटतो. त्याच्या प्रेमात सागर साहिलचे डोके वाजले.
त्याच्या प्रेमाच्या तीव्रतेचा पुरावा पौर्णिमेच्या रात्री वाढती भरती प्रवाह असेल तर महासागर आहे. सरिताशिवाय सागर वाळवंट होईल. समुद्राच्या प्रेमात नदी पर्वत पठार ओलांडते आणि मानवनिर्मित अडथळे. कवितेखाली त्यांनी विजयऐवजी सागर लिहिले होते. सरिताने त्याला पाहिले आणि विजयच्या दिशेने पेपर पास केला. विजय म्हणाला की तू टाईप कर, छपाईसाठी पाठव. सरिता काहीच बोलली नाही. कागद समोर ठेवून ती टंकायला लागली. विजय तिच्याकडे बघतच राहिला. सरितालाही विजय आपल्याकडे बघतोय हे जाणवलं, पण तिने विरोध करण्याऐवजी विचारलं, तू कवी आहेस का? नाही, होण्याचा प्रयत्न करत आहे. कवी फरार आहेत. सरिता त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याच्या या वक्तव्याने विजय थक्क झाला. कवी स्वतःच्या आनंदासाठी कविता लिहितो. रचना करताना तो कवितेचा विचार करतो. मग तो कविता त्याच्या स्वतःच्या उपकरणांवर सोडतो. कविता संकटात असताना कवी कवितेच्या बाजूने उभा राहत नाही. तसे कसे म्हणू शकतात? माणसाचे जीवन ही सुद्धा एक कविता असते हे मला समजते. माझे जीवन एक कविता आहे. मला माझे जीवन आवडत नाही, त्यामुळे मलाही कविता आवडत नाही. अरे वा, तू कवी आहेस. तुम्ही जे आत्ताच बोलतात ते कविताच आहे. कविता नाही, ती कवितेची प्रलाप, तिची वेदना आहे. ज्या कवीने माझे जीवन निर्माण केले. असं म्हणत सरिता कॅबिनच्या बाहेर गेली. ते कसे आहे? विजय सरिताचा टाईपरायटर पाहतो. टाईपरायटर विलाप लिहिण्यात गुंग असल्यासारखे वाटले. प्रेमाचा सुगंध. आज तो अधिक बोलला. त्यांचे संभाषण पाहून टायपिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या मॅडम त्याच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, सरिता, आजकाल तू खुश आहेस. सरिताने बदल्यात फक्त हसले. विजयही हसला. तर त्यालाही माझ्या प्रेमाचा वास आला. दुसऱ्या दिवशी सरिता संस्थेत आली तेव्हा तिने चांगले कपडे घातले होते. नवीन गुलाबी रंगाचा सूट घातला होता. केसांची स्टाईल बदलली होती. सरिताचा हा बदललेला लूक विजयला आवडला. तो त्याच्या भावना दाबू शकला नाही. म्हणाली, खूप सुंदर दिसत आहेस. सरिताने हसत हसत त्याच्यावर आभाराचे फूल फेकले. तेव्हा त्याला उभं राहून नावाच्या आणि आपण प्रेमात असल्याच्या जोरजोरात ओरडावं असं वाटलं. ग्रहांची हालचाल. जेव्हा माणूस निराश होतो किंवा ध्येयाच्या दिशेने त्याची परिस्थिती स्पष्ट नसते, तेव्हा तो धर्म आणि ज्योतिषांचा आश्रय घेतो. विजयची अवस्थाही तशीच होती. त्याला सरिता आवडू लागली होती, पण सरितालाही त्याला आवडते की नाही हे कळत नव्हते. बेरोजगारीमुळे तो त्रस्त होता. लग्नासाठी घरातील लोक वेगवेगळे दबाव आणत होते. म्हणून एके दिवशी तो ज्योतिषाकडे गेला. तो ज्योतिषाला म्हणाला, नोकरी मिळवण्यासाठी टिप्स मागत राहतो. प्रेम मिळवायचे असेल तर नक्षत्रांच्या हालचाली जाणून घेतल्या पाहिजेत असे त्याचे मत होते. नोकरीसाठी ज्योतिषी कधीकधी तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष असल्याचे सांगतात, जो तुमच्या शुभ कार्यात अडथळा आणणारा आहे. त्याच्यासाठी शांतीसाठी मोराचे पिसे घरात ठेवा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या शरीरावर फिरवा. सोमवारी शिवलिंगावर चांदीच्या नागाची जोडी अर्पण करा. श्री गणेशाची रोज पूजा करावी. हे संयमाने केले तरच रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विजयने दिलेली प्रत्येक रेसिपी ट्राय केली, पण आजपर्यंत काही झाले नाही. तक्रारीवर तो म्हणतो की भाग्येश शुक्राची महादशा तुझ्यावर सुरू आहे. शुक्र ग्रहाच्या बळकटीसाठी उजव्या मधल्या बोटात शुक्रवारी चांदीची 5.5 रक्ती ओपल घाला. पंडितजी, माझ्या कुंडलीत प्रेम आहे की नाही? बरेच आहेत.
ज्योतिषी कुंडलीकडे एक नजर टाकत म्हणाला, प्रेम म्हणजे लग्नाचा युग आहे का? पण काही मर्यादा आहेत. प्रेमविवाहात काही गडबड असते. तुमच्यासाठी शुक्राची महादशा सुरू आहे, जी अशुभ आहे. तुमच्या राशीतही शनीची 7.5 सुरू आहे. शनी शांतीसाठी दर शनिवारी कुत्र्यांच्या मोहरीच्या तेलाचा गूळ पराठा खायला द्या. ग्रह शांतीनंतर प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. सर्व काही फसवणूक आहे. इतके दिवस तू मला काही काम करायला लावत नाहीस. नोकरी मिळाली, शिपायालाही कोणी ठेवायला तयार नाही. गोंधळून ज्योतिषाच्या खोलीतून निघाला. घरी आल्यावर आई म्हणू लागली, तुझ्या वडिलांना मुलगी आवडली आहे. त्याच्या मित्राची मुलगी BA केल्यानंतर नोकरी करते. तर मी काय करू? लग्न करा. नोकरी मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही. मग तुम्ही आयुष्यभर अविवाहित राहाल. बायकोची कमाई खाण्यापेक्षा बॅचलर राहणे चांगले, असे म्हणत विजय आपल्या खोलीत गेला. जीवन सोपे नाही. सरिता आठवडाभर टायपिंग स्कूलमध्ये आली नाही. विजय रोज येत राहिला आणि निराश होऊन घरी परतत राहिला. 8व्या दिवशी सरिता येताच त्याने विचारले, आठवडाभरापासून आली नाही तू? जीवनात अनेक समस्या येतात, असे म्हणत सरिता आपल्या सीटवर बसली. काय झालं? माझी बहीण जी BA करत आहे ती काही मुलासोबत पडून गेली. दोघंही लग्नाशिवाय एकत्र राहत आहे. तुम्ही हे का केलं? तो म्हणतो की जर तिने हे केलं नसते तर तिने लग्न केलं नसते. याला काही अर्थ आहे का? आमच्या घराची आर्थिक परिस्थिती. एवढे बोलून सरिता गप्प झाली. तुझ्या बहिणीने चूक केली आहे असे मला वाटत नाही. आजची तरुण पिढी बंडखोर झाली आहे. परंपरांना छेद देऊन ती नवी नैतिकता निर्माण करत आहे. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. पण आई समजत नाही. होय, त्यांना समजणे थोडे कठीण आहे, परंतु आजकाल सर्व काही कार्य करत असतात. आपला समाज बदलत आहे. लग्नाशिवाय एकत्र राहणे ही पाश्चिमात्य परंपरा आहे, पण आता इथेही ते होत आहे. होय, ज्याचा हात धरतो त्याच्याबरोबर चालण्यापेक्षा स्वप्नांच्या राजकुमारीची वाट पाहत बसणं चांगलेच ना. 4 दिवसच का होईना आयुष्यात वसंत ऋतू येईल. विजयला असं वाटले की त्याने सांगावे, मग तू माझ्यासोबत का नाही गेलास? आपण लग्न करतो. पण तो सांगू शकला नाही. तुला माहीत आहे, माझी एक बहीण 12वीत शिकते आहे. तिचेही एका मुलावर प्रेम आहे. दोघंही एकमेकांशी लग्न करण्यास तयार आहेत. पुढच्या वर्षी आम्ही प्रौढ होताच लग्न करू. बरं आहे म्हणावं, असं विजयच्या मनात आलं. जर त्याने स्वतःवर शोधला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. असो, तुम्ही त्यांना 5,000 रुपयाची नोकरी कोणता राजकुमार देणार? ते त्यांच्या प्रियकरांसह पडून गेले हे चांगले आहे. एके दिवशी संभाषणात सरिताने त्याला सांगितले की तिचे वडील वारले आहेत आणि तिला 3 बहिणी आहेत. त्यांना कोणी भाऊ नाही. बहिणींमध्ये ती सर्वात मोठी आहे. ती एका कार्यालयात काम करते आणि तिला 5,000 रुपये मासिक पगार मिळतो. इतर नोकरी मिळवण्यासाठी टायपिंग शिकणे तिला महत्त्वाचे वाटले. विजयला त्याच्या एका मित्रासोबत घडलेला असाच प्रसंग आठवला. आपल्या मोठ्या बहिणीचे एका मध्यमवयीन व्यक्तीशी लग्न करून त्याच्या मित्राची बहीण तिच्या प्रियकरासह पडून गेली. यानंतर त्यांचा मित्र रागावला होता. तेव्हा विजय म्हणाला, शांत बस. ते दोघे जिथं असतील तिथे बरे असतील. त्याने जे केलं ते चांगले केलं. तिच्याशी तू कोणत्या राजपुत्राशी लग्न करशील? शेवटी हे त्याचे जीवन आहे. त्याला जगायचे आहे म्हणून त्यांनी निर्णय घ्यावा. मित्राच्या मोठ्या भावानेही विजयच्या मताला पाठिंबा दिला, पण होनीला हे मान्य असल्याचे जरा तात्विक पद्धतीने सांगितलं. बहिणीने जे केलं ते योग्यच आहे असं मलाही वाटते.
इतर जे काही करतात ते देखील चांगले आहे. जीवन संघर्ष असेल तर करा. पतीकडे प्रियकर बनलेला पुरुषही फसवू शकतो. जीवन नरक बनवू शकते आणि पालक मुलाचे राजपुत्रही बनवू शकते. पण आई मान्य करत नाही. ती खूप विचार करते आणि तिची तब्येत बिघडवते. ते जुन्या काळातील आहेत, नाही का? असं झालंय की ती मला सांगू लागली आहे की तूही कुणासोबत पळून जा. त्यांना या अवस्थेत मी कोणाकडे सोडू? सरिता रडायला लागली. विजयला काय बोलावे आणि काय करावे समजत नव्हते. सरिताला परिस्थिती समजल्यावर तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा टायपिंग सुरू केली. 10 मिनिटांनी सरिता उठली आणि काही न बोलता निघून गेली. विजयला तिच्या मागे जायचे होते, पण तो बसून तिला जातानाच पाहत होता. वीज कोसळावी. आकाशात काळे ढग जमा झाले होते, त्यामुळे परिसरात अंधार पसरला होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि ढगांचा गडगडाट होत होता. अशा हवामानातही विजय टायपिंग स्कूलला जायला तयार झाला. त्याला सरिताला भेटायचे होते. घरातून बाहेर पडलो तेव्हा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. तरीही तो वेगाने पावलांनी टायपिंग स्कूलकडे जाऊ लागला. थोड्याच अंतरावर पावसाचा जोर वाढला असावा. रस्त्याने चालणारे लोक पळत सुटले आणि सावलीत उभे राहिलेले, पण तो त्यांच्या आनंदात भिजत चालला होता. संस्थेत पोचल्यावर सरिता आली नसल्याचे त्याला कळले. एवढ्या पावसात येण्याची काय गरज होती? मॅडम विजयला म्हणाल्या, तुला कळणार नाही. मला सर्व समजते, पण आता सरिता इथं कधीच येणार नाही. का? तुला कसे माहिती? तिचा फोन आला होता. ती म्हणाली तू आलास तर सांगेन. ती कधीच येणार नाही का? विहिरीतून विजयचा आवाज येऊ लागला. विजय टायपिंग स्कूलमधून बाहेर पडाला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तो खाली उतरताच विजेचा लखलखाट आणि गडगडाट झाला. विजय बेभान होऊन भिजत घराकडे जाऊ लागला. त्याच्या मनात काय चालले होते त्यालाच माहिती, पण त्याला काही सुचेही ना काय करावे. आपण सरिताच्या घरी जाऊ असे त्याला वाटले, पण मॅडम त्यांच्या घराचा पत्ता देऊ शकतात असा विचार करून तो मागे वळला. पण तोपर्यंत टायपिंगची शाळा बंद झाली होती. भिजत भजत घरी पोहोचलो तोपर्यंत त्याच्या अंगात ताप येऊ लागला. सुमारे 15 दिवस तो कॉटवर पडून होता. सर्व काही सुरळीत झाल्यावर तो 20व्या दिवशी टायपिंग स्कूलमध्ये पोहोचला. मॅडम सापडल्या नाहीत. ही प्रक्रिया 15 दिवस चालली. 16व्या दिवशी त्याला मॅडम मिळाला. त्याला पाहताच ती म्हणाली की तू खूप कमजोर झाला आहेस का? त्या दिवशी तो पावसात भिजला आणि म्हणून मी आजारी पडलो. विजयने मॅडमला सरिताच्या घराचा पत्ता विचारला तेव्हा तिने तो एका कागदावर लिहून विजयच्या हातात दिला. मॅडमचे आभार मानून विजय त्या ठिकाणाहून निघून गेला. त्याला आजच सरिताला भेटायचे होते. मॅडमांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्यावर तो त्या ठिकाणी तिच्या घरापर्यंत गेला, पण घराला कुलूप होता. शेजारच्यांना विचारले असता सरिता इथे राहत होती ना? त्यांनी सांगितले, मात्र आता घर विकून निघून गेल्याचे समजले. अनेकांना विचारूनही विजयला त्यांचा नवीन पत्ता सापडला नाही. निराश होऊन तो घरी परतला. सरिताच्या वागण्याने त्याला खूप धक्का बसला. सरिताने असं का केलं हे त्याला समजत नव्हतं. सरिताच्या स्मरणार्थ त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्याला स्वप्न पडले आणि त्याने आपल्या भावना कवितेच्या रूपात कागदावर लिहून ठेवल्या. सरिता जो निघाला त्याच्यामुळं पाऊसून समुद्रात वेगाने फिरणारा. समोर डोंगर, टक्कर नंतर मार्ग बदलला. रस्ता लांब होता. पर्वतांची श्रेणी, पठार आणि खडकाळ जमीन. तो माणूसही फावडे घेऊन उभा होता. बांधण्यासाठी तयार शेतात सिंचन करणे. त्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे. वीज देखील आवश्यक आहे. घर उजळण्यासाठी, कारखाना चालवण्यासाठी, औद्योगिक कचरा त्यालाही
निमित्तासाठी नदी नाले लागते. निसर्गाशी लढताना ती खचली नाही, सतत वाहते. हृदयात सागराला भेटण्याची इच्छा ठेवा. प्रेम अडथळ्यांवर मात करते. ती किनाऱ्यांवर पोचली, पण माणसाने बांधले त्याचा प्रवाह थांबवला. कारखान्यांनी घाण सांडते, त्याचा आत्मा कुजला. ती तिच्या अश्रूंनी तिचे शरीर धुते. निर्मलताला सागर भेटायचे होते. विकास उन्माद मानव, त्याचा आत्मा चिरडला. ती एक जिवंत प्रेत बनली. सागर त्याला आसुसतो. साहिलवर डोकं घातलं. मानवी विकासात त्यांचा मृत्यू झाला. महासागर ढग पाठवतो, त्याला पुनरुज्जीवित करतो. तो विश्वासघातकी नाही हे त्याला माहीत आहे. त्याचे प्रेम खरे आहे. माणसाच्या उत्क्रांतीत कैट ढगांचा पाऊस पडतो. नदी उसळते, मानवाला त्याचे भयानक रूप दाखवते. प्रेमाची शक्ती, तिला मानवी जगाचा नाश करायचा आहे. बदला घेणे त्याच्या स्वभावात नाही. वेगाने समुद्राकडे धावतो. महासागर आपले स्वागत करतो. तिला तिच्या त्रासाबद्दल सांगायचे आहे, पण सागराला काही कळायचे नाही. त्याला मानवी स्वभाव माहीत आहे. त्यालाही या स्वार्थी प्राण्यानेच वाढवले आहे. विजेची कविता मासिकात छापून 1 महिन्याहून अधिक काळ लोटला, पण यावेळीही त्यांना सरिताचे कोणतेही पत्र किंवा फोन आलेला नाही. त्याला आशा आहे की एक दिवस सरिता त्याच्याशी नक्कीच संपर्क करेल. ती कविता प्रकाशित झाल्यापासून प्रत्येक फोनच्या रिंगवर त्याला धक्का बसला आहे. एवढेच नाही तर तो रोज पोस्टमनची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि जेव्हा त्याच्या आगमनाची वेळ संपते, तेव्हा तो दुःखाच्या समुद्रात बुडतो. कविता आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.